आपण मसाले भात करणार आहोत. कढई घ्यायची, कढई तापायला ठेवायची, त्यातलं पाणी वगैरे निथळून घ्यायचं. नंतर त्या कढईमध्ये ना तापल्यानंतर कांदा टाकते मी आधी, आणि कांदा परतायला घ्यायचा, आणि तोपर्यंत तांदूळ वगैरे धुवून घ्यायचे स्वच्छ. हे सगळं गरम पाण्याने स्वच्छ फ्लावर धुवून काढलेलं आहे, आणि बटाटा पण स्वच्छ धुवून काढले. तांदूळ धुवून घेते, स्वच्छ सगळं धुवून घ्यायचं. तांदूळ 2 पाण्याने धुवून घ्यायचे स्वच्छ. कांदा परतपर्यंत धुवून घ्यायची. आणि तुम्हाला जर मी इंद्रायणीचा तांदूळ घेतलेला आहे, आणि तुमच्याकडे रेशनिंगचा तांदूळ असेल, दुसरा कोणता तांदूळ असेल तरी चालते, काही प्रॉब्लेम नसतो. मला इंद्रायणी आवडतो म्हणून मी इंद्रायणीचा घेतला 2 कप. आणि रेशनिंगच्या तांदूळाचा तो भात खूप छान होतो मसाले भात. बघा तेल कांदा टाकून तेल टाकले 2 चमचे, कारण की आधी तेल टाकल्यानंतर कांदा टाकला ना मग ते फोडतं, तडतड वाजतं. त्यामुळं आधी कांदा टाकायचा आणि नंतर तेल टाकायचं. आणि त्यानंतर जिरी मोहरी टाकायची 1 चमचा. आमचे डॉक्टर कसे म्हणतात, जगण्यासाठी खायचं, खाण्यासाठी नाही जगायचं. तुम्हाला सांगता हेल्दी खायचं. हेल्दी खाल्ल्यानंतर नंतर मानानुसार त्रास होत नाही. आणि तेल पण कमी घालायचं कोणतं याला. जेवढं तेल खाल तेवढं आजार जास्त वाटतो. कढीपत्ता आहे ना चिरून टाकायचं जरा बारीक, म्हणजे खाताना तोंडात आलं ना तरी चांगलं लागतं. टोमॅटो टाकलेले, टोमॅटो पण फ्राय करून घ्यायचं चांगलं. मी तुम्हाला टिप सांगते, आपला रवा वगैरे आहे ना त्याला आळी लागते बाहेर ठेवल्यावर. तर तो रवा आहे ना आपण फ्रीजमध्ये ठेवला ना त्याला कधीच आळी लागत नाही, जाळी पण होत नाही. आता हे टाकायचं आपण हळद पावडर टाकल्यानंतर मिरची पावडर घेतली आहे. आणि मी आहे ना मिरची पावडर आणि गरम मसाला ह्या दरवर्षी मी घरीच करत असते. चवीला पण छान वर्ष राहतो छान. मध्ये ठेवून ना असं डब्यामध्ये ठेवायचं चांगलं ड्राय. आणि ते ना जेव्हा लागेल तसं बाहेर काढायचं. आणि आलं लसणाची पेस्ट घेतली माझ्याकडनं. काय आलं लसणाची पेस्ट थोडीच होती, त्यामुळे मी काय केलं, आलं आणि लसूण घेतलं थोडं, पण ते मिक्सरमध्ये बारीक होणार म्हणून थोडं पाणी टाकून थोडं बारीक केलं. ते चांगलं परतून घेतलं. असं मसाले भाताला आलं लसणाची पेस्ट टाकली ना खूप छान लागतं. आणि मी याचा ज्यूस काढलेला बीट आणि आवळ्याचा. तर त्याचं काय केलं, मी वरचं जे राहिलेलं रस काढून घेतला, आणि वरचं जे राहिलं होतं ना ते याच्यामध्ये कलर येण्यासाठी आहे ना. आणि हे आवळा पौष्टिक पण असतो ना शरीरासाठी, ते आपण मसाल्यामध्ये टाकलेले फ्राय करायला. त्याची टेस्ट आपल्याला लागत नाही, अजिबात नाही लागत याची बीट आणि आवळ्याची. नंतर मी आता वाटाणा टाकलेला आहे. वाटाणा घ्यायचा, वाटाणा फ्राय करून घ्यायचा चांगला घालून मसाल्यात. आणि नंतर मग फ्लावर, मग अशी म्हणत होतं फ्लावर आहे ना गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे मी, आणि चांगला हलवून घ्यायचा. बटाटा तसाच चिरला तरी चालतो, धुवून ना साल असं चिरायचा, कारण की ते बटाट्याची साल आहे ना ही पचनासाठी चांगली असते. त्यामुळे बटाट्याची साल शक्यतो करून अवॉइड करायचं, न काढायची. शेंगदाणे जे आवडीनुसार शेंगदाणे टाकायचे, ज्याला आवडत असेल त्यांनी टाकले तर चालतात. मला आवडतात त्यामुळे मी टाकले, ज्याला नसून आवडत तर नाही टाकले तर चालतात. आणि कोथिंबीर, बारीक कोथिंबीर चिरून टाकायची, हलवून घ्यायचं ते, आणि मीठ टाकायचं चवीनुसार. नंतर पाणी टाकायचं, आणि पाणी टाकल्यानंतर आहे ना थोडं झाकण ठेवायचं थोडा वेळ, आणि ते शिजून घ्यायचं. आणि आपण शिजल्यानंतर आहे ना याची भाजी पण छान लागते. भाजी आहे ना, जर माझ्या मिस्टरांना आहे ना ॲक्च्युली मसाले भात नाही आवडत, ते मसाले भात टाळतात सहसा. त्यांना भाजी आणि चपाती नाही तर भाजी आणि भाकर खायला आवडते, म्हणून मी यातूनच भाजी थोडी बाजूला साईडला काढून घेते आणि नंतर भात टाकते.
कारण जे लोक डायटिंग करतात ना ते काय करतात, भात कमी खातात. त्यामुळे भाजी त्यांच्यासाठी साईडला काढून घ्यायची, म्हणजे भाजी भाकरी पण होती खायला आणि मसाले भात पण होतो खायला. आणि मसाले भात आहे ना हा दुधात खाल्यावर खूप छान लागतो. तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि आवडलं तरी लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा, म्हणजे कळेल तरी तुम्हाला कोण आवडतो की नाही आवडत. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा भात आहे ना किती छान टेस्टी होतो आणि मस्त कलर पण छान येतो त्याला. आणि जसं लागेल तसं पाणी टाकायचं, एकदम पाणी नाही टाकायचं जास्त. जसं शिजायला लागेल ना तसं टाकलं ना तर म्हणजे जास्त तो चिकट होत नाही, कारण हा इंद्रायणी ऑलरेडी चिकट असतो ना. त्यामुळे जसं पाणी लागेल तसं पाणी टाकत राहायचं. आणि हेल्दी पण होतो खूप, कारण याच्यात फ्लावर, बटाटा, वटाणा हे सगळं असतं ना. आणि ज्यांना डायबिटीज वगैरे असेल ना तर त्यांनी बटाटा याच्यात नाही टाकलं तरी चालतो. आणि मीठ अजून थोडंसं वाढवलं आहे मी. आणि शुगरच्या पेशंटनी सहसा मीठ कमीच खायचं, शुगरच्या आणि बीपीच्या पेशंटनी. कारण मीठ हे शरीराला चांगलं नसतं, जास्त खाणं चांगलं नसतं, प्रमाणात खायचं. हे पहा तुम्ही आता मसाले भात किती छान दिसते कलरनी पण, आणि चवीला पण खूप छान होतो. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. जेव्हा स्वयंपाकाचा कंटाळा येतो ना तेव्हा मसाले भात आपला जिंदाबाद. छान कलर पण आलेला आहे. हे पाहू शकता तुम्ही किती छान झालाय मसाले भात, मस्त असा. थँक्यू.